नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शांताबाई ही संपदाच्या बेडरूममध्ये येते आणि त्यानंतर आता संपदाला उठून आता तो शिऱ्याचा प्रसाद शांताबाई संपदाला देऊ लागते। शांताबाई म्हणते की अगं संपदा, तू काही काळजी करू नको, तुला बरं व्हायला हवं आणि बरं होण्यासाठी तुला हा देवीचा प्रसाद खायलाच हवा, ये बरं खा खा प्रसाद असे म्हणत शांताबाई तो प्रसाद आता संपदाच्या तोंडामध्ये भरू लागते। त्यानंतर आता पटकन आता शांताबाई शिवाचं नाव घेऊ लागते, तर रागाने संपदा आता शांताबाईकडे बघते आणि आता शांताबाई म्हणते की अगं बाई, चुकलं माझ्याकडून, शिवाचं नाव घ्यायला नको होतं। आणि त्यानंतर आता शांताबाई म्हणते की अगं बाई, ती शिवा किती भयानक प्रसंग होता, रॉकीला त्या अवस्थेत तशीच घेऊन आली आणि तिकडं त्या शिवाने काय केलं त्या रॉकी बरोबर काय माहिती। आता ते सगळे विचार पुन्हा संपदाच्या डोक्यात घुमू लागतात, कारण संपदाने तो प्रसाद खाल्लेला असतो। आणि आता इकडे पटकन शांताबाई म्हणते की तुझ्या जीवाचं काय होत असेल ते मला समजतंय। त्यानंतर आता शांताबाई म्हणते की अगं बाई बाई, त्या शिवानी काय करामत करून ठेवली, किती भयानक प्रसंग होता तो। शिवा रॉकीला आणायला गेली आणि रॉकीला कसं घेऊन आली, स्वतःच्या हातामध्ये रॉकी पूर्ण माखलेला होता। अगं काय त्या रॉकीची तुझी अवस्था झाली आणि त्या रॉकीसोबत तू सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती, त्याच्यासोबत तुझी सुपारी फुटणार होती आणि तू त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार होती, सुखी संसाराची लग्न करून स्वप्न बघितली होती आणि काय तुझ्या नशिबी आलं संपदा। आणि आता संपदाच्या डोक्यात आता तेच विचार घुमू लागतात आणि ते सांगत असतानाच पाठीमागून उर्मिला तिथे आलेली असते आणि आता उर्मिला शांताबाईचे सगळे बोलणे ऐकते। उर्मिलाला आता धक्काच बसतो। उर्मिला म्हणते की शांताबाई, अहो तुम्ही काय बोलताय। शांताबाई तोंडाला हात लावत म्हणते काय अगं बाई, माझ्याकडून चुकलं, मी ते शिवाविषयी सांगत होते। उर्मिला म्हणते की अहो आता कशाला हा विषय आणि का बोलता तिच्या समोर। आणि पटकन आता प्रसादाच्या शिऱ्याचा डबा उचलून शांताबाई आतमध्ये निघून जाते आणि म्हणते की मी तिला घातलंय आता आणि पुन्हा अशी चूक नाही होणार आणि तुम्ही बसा आणि तिची काळजी घ्या असे म्हणत शांताबाई निघून जाते। आता संपदा ही तशीच गुपचूप बसलेली असते। उर्मिला आता संपदाला समजावू लागते आणि इकडे आता शिवा ही दिंडीमध्ये आलेली असते। हरिनामाचा जप करत आता टाळ वाजवत शिवा ही दिंडीतल्या लोकांबरोबर नाचत असते आणि विठ्ठल नामाच्या गजरात आता शिवा टाळ वाजत असताना अचानक रॉकीचा अपघात कसा झाला हे सगळं आता शिवाच्या डोळ्यासमोर येते। आपण बाईकवरून कसं रॉकीला घ्यायला चाललो होतो आणि त्याच वेळेस रॉकी कसा टेम्पोला धडकला हे आता शिवाला समजतं आणि शिवाच्या सगळ्या आठवणी त्या जाग्या होतात। आणि त्याच वेळेस तो टेम्पोचा ड्रायव्हर पाठीमागून शिवाच्या पाठीमागे आलेला असतो आणि वारकरीच्या वेशात तो नाचत असतो आणि एकटक नजरेने शिवाकडे बघत असतो। त्यानंतर आता एवढ्यात त्याने त्याच्याजवळ चाकू आणलेला असतो आणि एकटक नजरेने रागाने शिवाकडे बघत आता तो त्याचा चाकू बाहेर काढतो आणि शिवाकडे बघू लागतो आणि त्याने आता त्याचा चाकू ओपन केलेला असतो आणि त्याच वेळेस आता तो शिवाला चाकू मारणार एवढ्यात आता पाठीमागील नाचत असलेल्या एका माणसाचा त्याला धक्का लागतो आणि त्याच्या हातातून चाकू खाली पडतो। त्याच वेळेस तो आता चाकू उचलू लागतो, तर पाठीमागून चालत चालत नाचत नाचत वारकरी आता पुढे जाऊ लागतात आणि आता वारकऱ्यांमुळे त्याला तो चाकू उचलता येत नाही आणि तसाच तो त्या दिंडीच्या बाहेर पडतो आणि पुन्हा एकदा विठ्ठलाने शिवाला वाचवलेलं असतं। आणि तेवढ्यात आता सगळे वारकरी पुढे निघून जातात, पण शिवा मात्र तिथेच टाळ वाजवत नाचत असते। तेवढ्यात एक वारकरी तिथे थांबतो आणि शिवाकडे बघत म्हणतो, ए बाळ। शिवा आता तिच्याच नादात असते। पुन्हा तो वारकरी शिवाला भानावर आणतो आणि म्हणतो की दे बाळ, तू टाळ इकडे दे आणि तू विठ्ठलाचं तुला दर्शन झालं आणि तू किती तल्लीन होऊन विठ्ठलाचं अभंग गात होती ना ते दिसलं सुद्धा आणि तुझा जीव ज्या कार्यात अटकला ना ते कार्यसुद्धा पूर्ण होईल, जा तुला त्यामध्ये यश मिळेल असे तो वारकरी आता शिवाला सांगतो। यांनी इकडे आता शिवा पुन्हा वाचली असल्याचे तो आता ड्रायव्हर सुहास आणि इकडे शांताबाईला सांगतो। शांताबाई आता हातावर हात मारते। शांताबाई म्हणते की दरवेळेस ती शिवाच कशी वाचते। आणि इकडे आता सुहास म्हणतो की त्या वारकऱ्याचा त्या ड्रायव्हरला धक्का लागला नाही तर तिचं काम झालं असतं। आणि लगेच आता सुहास विचार करतो की प्रत्येक वेळेस त्या शिवाचं पुण्य कसं तिच्या कामी येतं। आणि आता लगेच शांताबाई सुहासकडे बघते। सुहास म्हणतो की मला असं म्हणायचं की दरवेळेसच ती कशी वाचते। आणि आता राग घेऊन शांताबाई म्हणते की वाचू दे, अशी किती दिवस वाचेल ती आणि एक दिवस तिच्या पाठीमागे देवसुद्धा असणार नाही, मग त्यावेळेस काय करील। आणि आता इकडे शिवा ही घरी आलेली असते। बेडरूममध्ये येताच आता शिवा
शिवा विचार करते की नक्की दिंडीमध्ये मला तर सगळंच आठवायला लागलंय. तेवढ्यात आशू तिथे म्हणतो की शिवा अगं दिंडीमध्ये काही झालं काय? शिवा म्हणते की आशू मला तू असं समज दिंडीमध्ये सगळंच एकदम स्पष्ट आठवायला लागलंय. आणि लगेच आता शिवा म्हणते की रॉकीचा ॲक्सिडेंट नाही, अरे तो मोठा काट झालाय. आशू म्हणतो की म्हणजे? आणि शिवा म्हणते की मी रॉकीला घ्यायला जाणार होते, तो वस्तीत मला भेटणार होता बरोबर? आशू म्हणतो हो. आणि जेव्हा मी त्याला घ्यायला जात होते तेव्हा तो रस्त्यात धावत आला. आणि शिवा म्हणते की जे काही घडलं ना ते मला एकदम क्लिअर कट आठवतं. आणि त्याच वेळेस आता शांताबाई तिकडे येऊ लागते आणि शांताबाई आता ते बोलणं ऐकते. आणि लगेच आता शांताबाई भिंतीला कान लावते. इकडे शिवा म्हणते की आशू रॉकीवर जो हल्ला होणार होता तो माझ्यावर होणार होता आणि मग त्याने त्याचा जीव धोक्यात घातला आणि तो गेला. आणि लगेच आता पटकन शिवा आशूला मिठी मारते. आशू म्हणतो की शिवा तू काय बोलतेस? तर शिवा म्हणते हो आशू, ज्या ट्रकने रॉकीला उडवलं तो ट्रक मला मारायला येणार होता आणि हे रॉकीला कुठून कळलं काय कळलं मला काहीच माहिती नाहीये. आणि आता शिवा म्हणते की एवढं कन्फर्म आहे हा रॉकीचा ॲक्सिडेंट नाहीये. आणि आता शिवा म्हणते की आशू तू माझ्यावर विश्वास ठेव. शांताबाई ती सगळं बोलणं ऐकते. आणि आता शिवा म्हणते मी असं रडत बसणार नाही, हे जेणे कुणी केलं त्याला मी शोधूनच काढणार. आणि रॉकीना हे कसं कळलं तेच मला माहित नाही, त्यामध्ये रॉकीचा जीव केलाय आशू तुला कळतंय का? आणि तुला हे रॉकी सोबत का घडलं कसं घडलं हे जाणून घ्यायची इच्छा नाहीये का? शांताबाई ती सगळं ऐकू लागते. इकडे आता कीर्ती ही तिच्या कपाटात येऊन तिने ठेवलेले पैसे बघू लागते. त्याच वेळेस आता कीर्तीला पैसे भेटत नसतात आणि सुहास तिथे येतो. आणि लगेच आता सुहास म्हणतो काय झालं की कीर्ती? कीर्ती म्हणते हे बघ सुहास, मी कपाटात पैसे ठेवले होते, खूप पैसे होते पण मला ते भेटत नाही आणि हे बघ तू घेतले असेल तर मला सांग. सुहास म्हणतो हे बघ कीर्ती, अगं मला पैसे घ्यायचेच असते तर मी तुला विचारलं असतं आणि तुला विचारून घेतले असते ना. आता कीर्ती म्हणते की माझ्या रूममध्ये येणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे शांताबाई. मला नक्की खात्री आहे ती इथे आली असणार आणि तिनेच पैसे घेतले असणार. कीर्ती म्हणते मी सांगते ना मला अगोदरपासूनच तिच्यावर संशय आहे. सुहास कीर्ती म्हणते की त्या शांताबाईची एवढ्या मोठ्या घरात राहण्याची लायकी तरी आहे का? सुहास म्हणतो की कीर्ती अगं ती गरीब आहे म्हणून तिच्यावर कोणताही आळ घ्यायचा का? कीर्ती म्हणते मी आत्ता तिला जाऊन विचारते. सुहास म्हणतो की अगं तू तिला विचारलं ना, ती या घरात शिवा आहे, ती परत तुझ्यावरच डाऊट घेईल. इकडे आता आशू पटकन सीताई आणि भाऊंना बोलावतो. तिथे येताच आता भाऊ म्हणतात काय झालं रे आशू, काही अर्जंट आहे का? आशू म्हणतो की महत्त्वाचंच आहे. आणि आता लगेचच आशू म्हणतो की शिवा गॅरेजमध्ये रडली आणि त्यानंतर ती दिंडीत गेल्यानंतर तिला सगळं आठवलं, ती फ्रस्ट्रेट झाली, तिच्या डोळ्यासमोर सगळं आलं. सीताई म्हणते काय आलं? तर आशू म्हणतो की त्या दिवशी शिवा आता रॉकीला आणायला गेली होती आणि त्या दिवशी जो ट्रक रॉकीच्या अंगावर आला तो ट्रक तिच्या अंगावर येणार होता. रॉकीला हे कुठून कळलं काय माहिती, पण रॉकी शिवाला वाचवायला त्या ट्रकच्या मध्ये आला आणि रॉकी गेला. ते ऐकताच आता सीताई म्हणते बापरे. तर आशू म्हणतो आता याला काय म्हणायचं? आणि आता आशू म्हणतो की पोलिसांनी सुद्धा सगळं CCTV फुटेज दाखवलं, त्यामध्ये रॉकी क्लिअर कट टेम्पोच्या समोर आला होता हे सुद्धा दिसतंय. आता आशू म्हणतो की शिवा जर तुमच्याकडे बोलायला आली तर प्लीज तिला सुद्धा तुम्ही समजून घ्या. तर भाऊ म्हणतात मी बोलतो तिच्याशी. आणि इकडे आता शिवा पुन्हा बेडरूममध्ये विचार करू लागते. शिवा म्हणते की रॉकी मला वाचवायला तिथे आलाच कसा आणि रॉकीने स्वतःचा जीव कसा धोक्यात घातला. इकडे आता उर्मिला संपदाला पाणी प्यायला देते. तेवढ्यात पाठीमागून शांताबाई तिथे येते आणि उर्मिलाकडे बघत म्हणते की कसं वाटतंय आता हिला? उर्मिला म्हणते ना ती शांतच आहे आणि किती वीक झाली आहे माझी पोरगी. शांताबाई म्हणते की आपण तिला जरा बाहेर काढूयात का? सारखं खोलीत म्हणून तिचा जीव घुटमटत असेल. आणि इकडे आता शिवा विचार करते की मी जर सीताईंना सांगितलं ना त्या नक्कीच माझ्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यांना सुद्धा कळेल की हा मर्डर आहे. शिवा म्हणते की त्यांनी ना संपदाला त्रास दिलाय, त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास मी त्यांना देणार आहे हे नक्की. इकडे आता शांताबाईचं ऐकून उर्मिला आता संपदाला बाहेर घेऊन जाऊ लागते. संपदाच्या अंगावरती कंबल टाकलेलं असतं. आणि आता इकडे शांताबाई म्हणते की ती शिवा बघा कशी ठणठणीत झाली आणि ही सुद्धा आता ठणठणीत होईल. आणि उर्मिला संपदाला बाहेर घेऊन जाते, पण त्याच वेळी शांताबाई पुन्हा ते शरबत बनवून तो ग्लास घेऊन आता त्यांच्या पाठीमागे जाते. आणि इकडे आता शिवा पटकन भाऊ आणि सीताईकडे येते. शिवा म्हणते की मला ना सगळ्यांशीच बोलायचं आणि पटकन आता उर्मिला आणि काका सगळ्यांना आता शिवा बोलावते. उर्मिला आता संपदाला घेऊन तिथे येते आणि आता शिवा बोलू लागते. उर्मिला, कीर्ती सगळेजण तिथे आलेले असतात. शिवा म्हणते की रॉकी सोबत जे काही
काही झालंय ना ते सगळं आपण बघितलंय. आता मी तुम्हाला सांगते. आणि आता रॉकीचं नाव काढून घडलेली हकीकत आता शिवा सांगू लागताच इकडे आता संपदाच्या डोक्यात ते भिनू लागतं आणि पटकन रॉकी असं नाव घेत संपदा बेशुद्ध पडते. सगळेजण घाबरतात. शिवाचं बोलणं अर्धवट राहतं आणि सगळेजण आता संपदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात. आणि त्याच वेळेस तिरप्या नजरेने शांताबाई आता शिवाकडे बघते. संपदाला घेऊन जाताच आता एक स्तब्ध उभा राहत शिवा आता एकटक नजरेने बघू लागते. तेवढ्यात सीताई शिवासमोर येते आणि शिवाला बसवत म्हणते, काय झालं शिवा? शिवा आता काही बोलायला तयार नसते. आणि पटकन आता शांताबाई शिवाला पाणी घेऊन येते. सीताई आता शिवाला पाणी देते. आणि आता इकडे शिवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि खरं सत्य पुन्हा शिवासमोर येऊन चोर हा आपल्या घरातच असल्याचे सत्य शिवासमोर आलेले असते. आणि प्रत्येक वेळेस आपल्यावरती घरामधून सुद्धा वार होत असल्याचे आता शिवासमोर येऊन शिवा आता शांताबाईचा खरा चेहरा कसा समोर आणणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.